मानवतेला काळीमा फासणारी ही घटना पाहून तुमचंही मन हेलावून जाईल। आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती फक्त एका वासराची नाही, तर आपल्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे। मित्रांनो, एक निष्पाप फक्त 2 ते 3 दिवसांच्या वासराला निर्जन ठिकाणी, घाटामध्ये, नदी किंवा कॅनॉलच्या कडेला टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हे वासरू अजून नीट उभंही राहू शकत नाही, तोंडात दातही नाही, स्वतःचं पोट भरायची ताकद नाही। तहान, भूक आणि वेदनेनं तडफडत हे मूकजीव अखेर मृत्यूची वाट पाहत राहतं। कारण काय? तर काही लोकांचा स्वार्थ। जर्सी गाय व्याली की चालतं, पण जर गोऱ्हा झाला तर तो उपयोगाचा नाही। दूध जास्त मिळावं म्हणून या नवजात वासरांना मुद्दाम आईपासून दूर केलं जातं। अशा अवस्थेत सोडलेलं वासरू नंतर मोकाट कुत्रे आणि कावळ्यांच्या तावडीत सापडतं आणि अत्यंत वेदनादायक मृत्यू पत्करतं। हा प्रश्न आहे, आपण माणूस म्हणून कुठे चाललो आहोत? एका निरपराध जीवाला असा मृत्यू देणं ही केवळ क्रूरता नाही, तर मानवतेवरचा डाग आहे। प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष द्यायला हवं। अशा प्रकारांना आळा बसलाच पाहिजे आणि समाजानंही जागं व्हायला हवं। कारण आज तो वासरू आहे, पण उद्या कोण? जर तुम्हाला देखील ही घटना चुकीची वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आवाज उठवा, कारण मूकजीव बोलू शकत नाही। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।